हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावत हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, सब संतन की जय, संत शिरोमणी सावता महाराज की जय. तरी अवधाने कले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐक, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या स्थळी हे मन जाये माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी, सद्गुरु तुमचे पाय धोनी, सद्गुरु तुमचे पाय धोनी. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती भावाकित तीव्रयुतम सद्गुरुतम नमामि, सद्गुरुतम नमामि. महायोग पीठे तठेवी मरत्यम, वरद पुंडरीकाय दातु मुनीन्द्रम, समागत्य तिष्ठान्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐक. तर आज सुरू असलेला आपला वारकरी वैष्णव मेळावा संत राष्ट्रीय संत सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्त वर्ष चौथे, आणि या चौथ्या वर्षाचे जे चक्री प्रवचनाचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यातही माझ्या वाट्याला ही सेवा आली, मी माझे परम भाग्य समजतो. तरी सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दादा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि सद्गुरु सच्चिदानंद रघुनाथ दादा जगताप रायकर महाराज यांच्या आशीर्वादाने हे प्रवचन हे मालिका चालू आहे, आणि याच्यात ही चक्री प्रवचन सेवा माझ्याकडे आलेली आहे. तरी अध्याय क्रमांक 9 ज्ञानेश्वर महाराज यांचा ज्ञानेश्वरचा अध्याय क्रमांक 9 त्यातला पहिल्या क्रमांकाची ओवी. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐक. तरी अवधान ऐकले दिजे म्हणजे, तरी अवधान म्हणजे पूर्ण एक चित्ताने तू माझे भजन कर, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. मग तुला जे सुख पाहिजे, कोणतं सुख तर आत्मसुख, आत्मस्वरूपाची ओळख होईल. आणि हे प्रत्युत्तर माझे उघड आहे म्हणजे हे माझी तुला प्रत्युत्तर म्हणजे माझी तुला चॅलेंज आहे की हे तू उघड आहे आणि हे तुला प्राप्त होईल, हे माऊली सरळ सरळ सांगतात. तर आता मुंगीपासून ब्रह्मापर्यंत सर्वांना काय पाहिजे, सुख पाहिजे. सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी धडपड करतात, पण ही सुख भेटतं का, नाही भेटत का? कारण का तर सुखा लागे जीवा कशी तळीमळ, करी तू पंढरीशी जाई वेकळ, मग तू अवघाची सुख होशी, जन्म जन्मीचे दुःख विसरशी. पण कोणत्या पंढरीशी जायचे हे समजले पाहिजे. कारण जानबाई का सांगतात, ते ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदोत केवळ पांडुरंग, ते ही पंढरी. कारण काय, ते हीच पंढरी, आत्मा हा विठ्ठल. कारण काय म्हणतो आपण, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजले, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो आणि हा व्याकरण समजून घ्यायचे, तो आणि हा म्हणजे तो कोणता हा कोणता, बरोबर म्हणजे समान. जो पंढरपुरात जो उभा आहे तो आणि जो आपल्या आत्मस्वरूपात आहे, म्हणजे माऊलीने पण सांगितले, एक हरी आत्मा शिव शिव समवाया, तो दुर्गमन घाली मन. म्हणजे जो आपला एक हरी आत्मा आहे, हो आत्मा आणि तो पांडुरंग हा काय समान, बरोबर म्हणजे समान. आणि मग ह्याची आपल्याला काय करायची, ओळख करायची. ह्याची ओळख करायची तर काय करावं लागेल,
तर संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणजे संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. मग काय करावं लागेल, संतांना शरण जावं लागेल. पण संतांना डायरेक्ट शरण जाता येईल का, त्यासाठी कुणीतरी मध्यस्थी पाहिजे ना. आपल्याला लग्न समारंभाचा कार्यक्रम करायचा असेल कोणतरी मध्यस्थी लागतो. मध्यस्थी असल्याशिवाय तो कार्यक्रम होत नाही. त्यामुळं आपल्याला संतापर्यंत जायचे. आता पहा, आपली आषाढी कार्तिकी वारी निघतात. आपण काय म्हणतो, वारी कुठे जाते आषाढीची, पंढरपूरला, पांडुरंगाकडे. आपण काय म्हणतो, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आपण नाव कोणाचं घेतो, ज्ञानबा तुकाराम. जातोय कुठं, पंढरपूरला. मग का, तर ह्यांनी तिथं मार्ग दाखवून हे तिथं नेऊन पोहोचवतात, म्हणून ह्यांचं आपण नाव घेतो. मग तसं आपल्याला संतांना शरण जायचे. मग काय करावं लागेल, तर सद्गुरू प्राप्त करून घ्यावा लागेल, सद्गुरूची ओळख करून घ्यावा लागेल. कारण का, तर आपल्याला तसे संत भेटतील का, नाही. मग काय करायचं, सद्गुरू पण आता लहान मुलांनी सगळ्यांनी सकाळी कीर्तन सांगितले बसं, सद्गुरूचे महात्मे सर्वांनी सांगितले. सद्गुरू कोण आणि सद्गुरू कसा पाहिजे हे आत्ताचा वाळके महाराजांनी सांगितले. सद्गुरू कोणचा असावा काय ते सगळं. मग त्याच्या सद्गुरूची काय करायची, आपल्याला प्राप्ती करायची. कारण का, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण कर, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगी सिद्धी भावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगितले. ज्ञानदेव म्हणे तरल तरलो, आता उद्धारील गुरु कृपे. माऊली महाराज काय सांगतात की आता उद्धारील गुरु कृपे. गुरुच्या कृपेशिवाय उद्धार होत नाही. कारण का, भगवान श्रीकृष्ण राम सर्वांना काय केलं, वशिष्ठ मुनी आणि ह्याला शरण जावं लागलं गुरुला. आणि त्याशिवाय काय होतं, तर हे आपल्याला ओळख होत नाही. आणि ही जरी ओळख झाली, सद्गुरू काय करतात, आपल्याला सत असे म्हणजे जे खरं ज्ञान आहे, सत ज्ञान सत्याची ओळख करून देतात. कारण का, तर हाती नाम मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्षी भोवतांची. मुखी नाम हाती मोक्ष. तर म्हणजे आज आता ताबडतोब आपण काय करतो, आपण म्हणतो आता हे आमचं आता वय अजून बघू, आपण नंतर लागू याला. पण काय सांगितलं पहा, आपल्याला आता पुण्याला जायचे तर श्रीगोंद्यात 9 वाजता बस आहे. तर आपल्याला तिथं 8:45च्या आधी जावं लागेल, कमीत कमी 9च्या आधी तरी जावं लागेल. तेव्हा आपल्याला ती बस 9ला येऊ, 9:15 येऊ, कधी येऊ आपल्याला भेटेल. काय करावं लागेल, आधी टायमाच्या आधी जावं लागेल. मग आता काय करायचं, आपल्याला पण आपला दिवस गोड व्हावा असं वाटत असलं, शेवटचा दिवस व्हावा गोड यासाठी केला 8 तास. आपल्याला शेवटचा दिवस गोड करायचा असेल तर आपल्याला आत्ताच त्या मार्गाला लागलं पाहिजे. कारण का, मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते, येण्याचे पण तू चाले जाता लपडे गुण का कोठे काय. कारण ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने आपल्याला जायचे. संतांची, कारण संतांचा महिमा थोडे, कारण काय सांगतात, थोर संतांचा महिमा आला बहुतांचे कामा, गारे हिंडता रानोराणी कोसा संताशी जाऊन. आपल्याला रानोराणीला हिंडायचं, काय करायचे, आपल्याला आपल्या आत्मज्ञानाची ओळख करायची. त्यामुळे काय करायचं, संतांना शरण गेलेलं पाहिजे. आणि संतांना शरण जायचं असेल तर आपल्याला सद्गुरूचे बोध झाला पाहिजे. आणि तो बोध असं म्हणजे, कारण का, तर देव काय बाजारचा भाजीपाला आहे रे, देव आशाने पावायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला आहे, देव आपल्याला कुठं पण गावणार नाही. का, देव काय पावायची वस्तू नाही किंवा कशाच्या अनुभवाची वस्तू आहे. मग देव कशाने अनुभवाला येईल, तर जसं आपण म्हणतो ऊसात साखर आहे, पण आपल्याला साखर दिसते का, ऊसातली दिसणारच नाही. जसं कांद्यात बी आहे आणि बियापासूनच कांदा आहे, पण कांद्यात बी आहे, आपल्याला त्या कांद्यात बी दिसणार नाही, ऊसात साखर दिसणार नाही. ऊसातली साखर प्राप्त करायची असेल तर आपल्याला तो ऊस कारखान्यात न्यावा लागेल आणि 4 तासाच्या प्रक्रियेनंतर आपल्याला ती साखर प्राप्त होईल. आणि तसंच कांद्यातलं बी आपल्याला प्राप्त करायचं असेल तर ज्ञानी शेतकरी ज्याला माहिती आहे त्या शेतकऱ्याला शरण जावं लागेल आणि मग ते आपल्याला कांद्यापासून बी भेटणार आहे. तसंच जसा ऊसामध्ये साखर तसा देहामध्ये ईश्वर, जशी ऊसात साखर तसा देहात ईश्वर आहे. पण या ईश्वराची ओळख कशी होईल, तर सद्गुरू शिवाय ओळख होणार नाही. आणि जरी ओळख झाली, सद्गुरूने आपल्याला सर्व दिलं आणि तो बोध आपण जसं त्या बोधाचं आपण चिंतन केलं पाहिजे. कारण का, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरची, न लगती सायास जावे मनांतरा, सुख येतो घरा नारायणा. नामाचं चिंतन करायचे आपल्याला. कीर्तन भजन, तुकाराम महाराज सांगतात हे पाप आहे, ह्याच्यात निंदा नालस्ती होती, कीर्तन भजनात निंदा नालस्ती होती, तुकाराम महाराजांचं बोल होते. आणि मग आपल्याला काय पाहिजे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, नामाचं चिंतन करायचे. कारण का, शिव हर हर तापले तेही नामे शीतल झाले. ज्यावेळेस समुद्र मंथन झाले त्यावेळेस त्याच्यातनं जी मदिरा विष वगैरे सगळं निघालं, त्यावेळेस शंकराने काय केलं, विष प्राशन केलं. आणि ते विष प्राशन केल्यानंतर त्यांच्या
अंगाची दाहता वाढली, त्यांचा अंग दाहत हे झालं. मग काय केलं तर तेही नामे शीतल झाले, त्यांनी पण राम नामाचा जप केला, त्यावेळेस त्यांच्या अंगाची दाह थांबली. एवढे नामात पावर आहे. आणि मग हे नाम जर आपण घेतलं तर आपल्याला काय सांगितलंय, आपल्याला नक्कीच मुक्ती भेटेल. पण हे घेतल्यानंतर पण तुकाराम महाराज सांगतात, मज मेले मज देखता तुका म्हणे हारली चिंता. म्हणजे मज मेले मज देखता, आपल्या जे विकार आताच अक्षर सांगितले 52 विकार आहेत आपल्या देहात, हे 52 विकार हे ज्याला आड येतात, हे विकार कुठे जात नाही. हे विकार फक्त दाबायचे, कमी करायचे. जसं उजेड आला की अंधार आपोआप गायब होतो आणि अंधार आला की उजेड गायब होतो. तो कुठं जातो का? कुठंच जात नाही, तो तिथंच असतो. फक्त अंधाराला त्याच्या उजेडाचा मोह पडतो. आणि तसं आपले हे 52 विकार आहेत, हे विकार दाबायचे असले, हे विकार हे करायचे असले, तुकाराम महाराज सांगतात मज मेले मज देखता तुका म्हणे हारली चिंता. मग हे 52 विकार घालवायचे. पण आता हे 52 विकाराची ओळख दादांनी अतिशय मार्मिक पद्धतीने जाते तयार केले. कारण का हा देह कसा आहे आपला 4 योनी आणि 184 खाणी, 4 खाणी 184 योनी हा देह फिरत आलेला आहे. कारण हा देह जवळचा आहे का नाही. मग दादांनी एक जात रचले पा आणि त्या जात्यातलं 52 विकारांची ओळख करून दिली. जुने पुराणे माझे जाते ग धरून आले फिरत, येता जाता चौखालीचे दुःख भोगले दारुण. धावरे विठ्ठला धावरे विठ्ठला तू धावरे विठ्ठला. 5 पंचक संकल्प विकल्प द्वैत त्रिविध ताप त्रिगुण यांनी केला घात. धावरे विठ्ठला धावरे विठ्ठला तू धावरे विठ्ठला. आशा मनीषा कल्पना इच्छा तृष्णा भ्रांती 14 हात शिरोनी विषयाचे गुण गाती. धावरे विठ्ठला धावरे विठ्ठला तू धावरे विठ्ठला. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे साजन विध्वंसक जात्यात शिरले उंदीर. धावरे विठ्ठला धावरे विठ्ठला तू धावरे विठ्ठला. केलेला टीका मायेचा घडी मोडी क्षणात, लटक्या पुरी जग गेले वात. ऐसे 52 जनाचे जगतीने निर्मिले, माझे जाते त्या मजे गुंतून बैसले. धावरे विठ्ठला धावरे विठ्ठला तू धावरे विठ्ठला. तर हे 52 विकार दादा तुम्हाला थोडं सर्व सांगतात प्रवचनामध्ये. 52 विकार 4 देह आणि 5 पंच म्हणजे 25 आपले जे असणार कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय पंचमहाभूते, हे सगळे 5 पंचक हे 25. 5 पंचक संकल्प विकल्प द्वैत माया आणि आशा मनीषा कल्पना या 6 आणि काम क्रोध लोभ मत्सर हे 6 आणि ही माया 52 असे दादा तुम्हाला सविस्तर सांगतील. हे 52 विकार. आणि हे विकार म्हणजे आता ह्यातले 14 टाळकर तुकाराम महाराजांचे होते. मेन 14 टाळकर हे सगळे जाणार आहेत का नाही जाणार. त्यातले जे मेन 14 आहेत आपण काय म्हणतो ते मोरखे, त्याला आपण ओळख केलं ते सगळ्यांना दाबणार. तसं हे 14 टाळकरी तुकाराम महाराज ह्या 52 मध्ये 14 होते. मग हे 14 टाळकरी त्रिगुण त्याच्यात हे सर्व 14 टाळकरी होते त्यांची. आणि हे तुकाराम महाराज काय सांगतात मज मेले मज देखता तुका म्हणे हारली चिंता. आणि तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घेवा. ते तुम्ही आम्हाला नव्हते म्हणत, ते जनतेला सांगतच नव्हते, ते त्यांच्या 14 जणांना सांगत होते, ते त्यांच्या विकारांना सांगत होते की आम्ही जातो आमच्या गावा. ते विकारांना बोलत होते, ते तुम्ही आम्हाला म्हणत नव्हते. कारण ते त्या स्थितीला प्राप्त झाले. कारण का तर त्यांचं बाहेर दिशेला गेलं तरी त्यांचं नामस्मरण चालू होतं. फक्त जांभळे आणि शिंक एवढा त्यांचा वेळ वाया जात होता, नाही तर त्यांचा वेळ नामस्मरणाचा वाया जात नव्हता. म्हणून ते त्या स्थितीला पोहोचले होते. पण आपल्याला त्या स्थितीला नाही पोहोचता आलं तरी आपल्याला त्या मार्गाने जायचे. आणि त्या मार्गाने गेलं आपण निश्चितच आपण पैलतेराला जाणार आहे. कारण ह्या पैलतेराचे नाव आपल्याला पलीकडे जायचे. आणि ह्या पलीकडे जायचं कसं तर आपण निश्चितच आपण आलं कशासाठी आणि कुठं जायचे ह्याची आपल्याला ओळख होणार आहे. आणि ओळख आपल्याला ही नामस्मरण भेटलं तर ही ओळख होती. आणि मग ही ओळख झाल्यानंतर आपण निश्चितच आपण पैलतेराला जाणार आहे. कारण का तर हा मार्गच असा आहे की मार्गच असा ह्याचा आहे की तो म्हणजे आपल्याला कुठेही आपल्याला अडकणार नाही ह्या मार्गाने गेलं तर. कारण का तो मार्ग गावून गेले आधी दयाने दिसंत ते येण्याची पण ते चालू जाताना पडे कोणता कोठे काय. आणि मग हे करण्यासाठी मग बघा मग यासाठी काय करावं लागेल तर एक चित्ताने ठाईच बसून करा. एक चित्त ठाईच म्हणजे
बसायचे पण ठाईच म्हणजे आपले ठाई पुढे चिंतन इथं एक चित्र करायचे. कारण का माऊली सांगतात देवाच्या द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तीची आणि साधिल्या. देवाच्या द्वारात उभं राहायचे, देवळाच्या दारात नाही, देवाच्या द्वारात. आणि देवाच्या द्वारात उभं राहायचे क्षणभर म्हणजे जो होय मज आणलेले शरण त्याचेच मी निवारी जन्म आणि मरण. आणलेले शरण मग तसं देवाच्या द्वार उभा क्षणभरी त्याने मुक्तीची आणि साधिली. आणि मग काय होतं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आणि मग काय त्याची गणना कोणीच करणार नाही. आणि शेवट काय सांगितले परत द्वारकेचा राणा पांडव वगैरे द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी होता, त्यांचा सारथी पण झाला. मग कशाच्या जोरावर होते ह्याच्या जोरावर. म्हणून माऊलीने ह्यांना वेळा दिले पहिल्या सांगितले तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञेतून माझे उघड आहे. मग मी आपल्या कमी काळामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला कारण पुढले भरपूर कार्यक्रम आहेत आपल्याकडे. कारण आपलं 1.5 दिवसीय मेळावा हे सर्वांनाच सांगता आलं पाहिजे. त्यामुळे मी 10-15 मिनिटं बोलण्याचा प्रयत्न केला. तर सद्गुरू आमचे रघुनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाने मी हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही सर्वांनी ऐकलं. तुम्ही आम्ही सर्वांच्या चरणी सेवा मी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण राम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सब संतन की जय. संत शिरोमणी सावता महाराज की